मित्रांनो, नागपूरपासून फक्त 65 किलोमीटर अंतरावर असलेले अंभोरा तुम्ही बघितले आहे का? अंभोराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक सौंदर्यात भर घालणारा एक आधुनिक चमत्कार जो आता तयार झाला आहे तो म्हणजे भारताचा पहिला केबल स्टेड ब्रिज. नमस्कार, मी सूरज आज तिकडे निघालो होतो. वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर बसलेले अंभोरा हे एक मनोहर आध्यात्मिक स्थळ आहे. इथे असलेलं चैतन्येश्वर मंदिर एक प्राचीन देवस्थान आहे आणि या गावाचे प्रमुख आकर्षण आहे. येथे वैनगंगा, कन्हान, आम, कोलारी आणि मुरझा अशा 5 नद्या एकत्र येतात. अंभोरा आपल्या धार्मिक वातावरण, रोमांचक दंतकथा आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. नदीच्या किनाऱ्यावर बसून शांततेचा अनुभव घेणं आणि या स्थळांचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व समजून घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. अंभोरा हे एक असे पवित्र ठिकाण आहे जे भक्तांना दैवी आशीर्वाद आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी आदर्श आहे. याच अंभोराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक सौंदर्यात भर घालणारा एक आधुनिक चमत्कार म्हणजे भारताचा पहिला केबल स्टेड ब्रिज. हा भव्य पूल नदीवर उंच उभा असून नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडतो. केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर हा एक प्रमुख पर्यटक आकर्षण स्थळही बनला आहे. विशेष म्हणजे या पुलावर एक खास स्काय गॅलरी सुद्धा आहे. तिकडे जाण्यापूर्वी आम्ही सुंदर या ठिकाणी भाकरी भरीत असं जेवण घेतलं. मंदिराजवळच तुम्हाला अनेक अशी हॉटेल्स मिळतील, त्या ठिकाणी तुम्ही छान आस्वाद घेऊ शकता. जेवण झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो होतो या ब्रिजला भेट देण्यासाठी. हा भारतातील प्रथम असा ब्रिज आहे जो केबल स्टेड ब्रिज आहे. परंतु याला जे खास बनवतं ते म्हणजे या ठिकाणी असणारा स्काय गॅलरी. इथून नदीचा विस्तीर्ण प्रवाह आणि सभोवतालची हिरवाई यांचे मनमोहक दृश्य पाहता येते. निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी हे ठिकाण स्वर्गासारखे आहे. संध्याकाळच्या वेळी पुलावरून दिसणारा सूर्यास्ताचा नजारा अत्यंत देखणा असतो. रात्री पुलावर लागणारे दिवे संपूर्ण परिसराला अलौकिक सौंदर्य देतात. हा पूल अंभोऱ्याच्या आध्यात्मिक आणि निसर्गरम्य वातावरणात आधुनिकतेची एक वेगळीच झलक देतो. या पुलावर आल्यानंतर स्काय गॅलरीला जाण्यासाठी खाली 50 रुपयांची तिकीट काढावी लागते. त्यानंतर जवळपास 10-12 मजले इतकं आपल्याला लिफ्टने वर घेऊन गेलं जातं आणि त्यानंतर दिसतो तो भव्य असा सुंदर आपल्याला नदीचा आणि मंदिरांचा आणि आजूबाजूचा निसर्गाचा सौंदर्य. या ठिकाणी खाली काचेचा ब्रिज असल्यामुळे आपण थक्क होऊन जातो ते खालचं सगळं दृश्य बघून. परंतु हा खरोखर खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे सगळ्यांनीच एकदा नक्कीच घ्यावा. चला तर मग माझ्या अनोखा देश या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर अंभोराची ट्रिप प्लॅन करा. परत भेटूया अनोखा देश मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.